नमस्कार मंडळी, आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या 360 कट्ट्यावर. आणि आज आपण आलेलो आहोत मुंबईमधलं एक असं गोविंद पथक ज्यांनी पहिले 9 थर लावले होते आणि आजही 4 त्यांच्या नावावर आहे. ते म्हणजे गाजलेलं आणि नावाजलेलं, आजही ठामपणे उभं असलेलं पथक म्हणजेच माझगाव कारवाई. अं, आज आपल्यासोबत आहेत मंडळाचे उपाध्यक्ष अरुण पाटील सर आणि आपला गोविंदा म्हणजेच या मंडळाचा उपसचिव सौरभ मोलटे यांचं या ठिकाणी मी खूप खूप स्वागत करतो. नमस्कार. आज सर आपण आपल्या प्रेक्षकांसाठी 5-6 प्रश्न आणलेले आहेत, ज्यांची उत्तर तुम्ही या व्हिडिओमध्ये द्याल अशी मी नक्कीच आशा बाळगतो. आणि याची उत्तर तुम्हाला मिळतीलच आणि काही गोविंदांसाठी खूप चांगल्या टिप्स मिळतील, त्या तुम्ही शेवटपर्यंत नक्की आहे. पथकाची सुरुवात कधीपासून झाली याचा थोडक्यात इतिहास सांगा. माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ह्या मंडळाची सुरुवात म्हणजे स्थापना ही 1946 साली झाली. आणि हा गणेशोत्सव मंडळ आहे. आणि ह्या गणेशोत्सवाचं जे आगमन झालं म्हणजे गणपतीचं जे आगमन झालं ते आमच्या शेजारी 5 नंबर म्हणून एक बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगच्या तळमजल्याला तिथे सुरुवातीला 5 दिवसाचा हा गणपती आणला होता. आणि ह्या मंडळाचे संस्थापक म्हणजे माझे वडील भालचंद्र लक्ष्मण पाटील, तसेच अनेक दुसरे संस्थापक आहेत. विनायक सावंत साहेब, त्याच्यानंतर बाळ तांडे, जल दहिबावकर, दत्ता उकारडे, जयवंत परब असे अनेक मंडळी होती त्यावेळेला. आणि त्यांनी एकत्र येऊन हा आपला गणेशोत्सव ह्या मंडळाची स्थापना झाली. तसंच ही स्थापना केल्यानंतर आपल्याकडे कृष्ण जन्मचा जो सण असतो, हा कृष्ण जन्मचा सण त्यावेळेपासून तो साजरा करत होते. म्हणजे की कृष्ण जन्माची जी पूजा असते दहीहंडीच्या आदल्या दिवशी ती पूजा होते. आणि त्यानंतर एक छोटीशी हंडी बांधून ती आपली जी पारंपरिक प्रथा आहे ती एक छोटी हंडी बांधून तिथे 2-3 थराची अशी हंडी बांधल्यानंतर ती छोटी छोटी मुलं ती हंडी फोडायची. आणि तिथून ती आमची ही परंपरा चालू झालेली आहे आणि ती आजपर्यंत आम्ही ती जोपासलेली आहे. एका चांगल्या थरासाठी तुमचं एक शारीरिक आणि मानसिक मनोबल असणं किती गरजेचं शारीरिक मनोबल तर असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण नियमितपणे रेग्युलर वर्कआउट केला पाहिजे. जर तुम्हाला दही म्हणजे थरामध्ये किंवा एकमेमध्ये उभं राहायचं आहे, तर त्यासाठी तुमची शरीरयष्टी, तुमचा स्टॅमिना तेवढा असला पाहिजे की तुम्ही ते वजन वजन पेलवलं पाहिजे. तसंच मानसिक तुमचा एक माइंडसेट हवा की आपल्याला जी जागा दिली आहे आपल्याला थरामध्ये किंवा एक्क्यांमध्ये किंवा पिढीमध्ये, ती जागा आपल्याकडून 100% ती जागा निवडलीच गेली पाहिजे. त्यासाठी तुमचा एक माइंडसेट क्रिएट करायला हवा. तर ही अशी आमची तयारी, आमचे कोच आहेत ते आमच्याकडून करून घेतात. मी याच्यामध्ये अजून थोडंसं ॲडिशन करेन. एकतर हा खेळ खेळण्यासाठी तुम्हाला धाडस पाहिजे. जसं सौरभकडे आहे म्हणजे तेव्हापासून, म्हणजे अगदी सौरभ मला वाटतं 12-13 वर्षाचा असेल तेव्हापासून तो घरात उभा आहे. आणि ते जे धाडस लागतं ते धाडस सगळ्या मुलांमध्ये असायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही फिजिकली फिट पाहिजे. त्यासाठी तुम्ही वर्षभर चांगला व्यायाम करा, कुठला तरी मैदानी खेळ खेळा, जेणेकरून तुमची बॉडी, तुमचे फिजिक्स, तुमचे मसल्स चांगले डेव्हलप होतील आणि तुम्ही पूर्णपणे तयार असाल फिजिकली आणि मेंटली ह्या अंडीसाठी. आणि जर तुम्ही फिजिकली आणि मेंटली फिट असाल तरच हा खेळ खेळा, अदरवाईज खेळू नका. पाथरमध्ये आता नवीन सभासद जॉईन किंवा आपले खूप जुने सदस्य सुद्धा आहेत. हा एकोपा तुम्ही कसा निर्माण करून ठेवला, हा एकजूटपणा, ही ताकद आहे तुमची, याबद्दल काय सांगा? तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं असेल की ह्या मंडळाची स्थापना 1946 साली झाली. म्हणजे तेव्हा जी मंडळी एकत्र आली आणि त्यांच्या सोबत आम्हालाही काम करण्याची एक संधी मिळाली. म्हणजे आम्ही तेव्हा खूप लहान होतो. मी जेव्हा माझ्या वडिलांचा हात धरून जायचो मंडपामध्ये आणि तिथे जी काही छोटी मोठी कामं असतील ती
करायचो तर त्याच्यामधून एक आनंद मिळायचा आणि तिथून एक गोष्ट शिकायला मिळाली की जर तुम्ही एकत्र असाल तर तुम्ही एक चांगला उत्सव साजरा करू शकता. जसं गणेशोत्सव आमच्याकडे सुरुवातीपासूनच आहे, तर तेव्हा सुद्धा आम्ही जे मुलं एकत्र येऊन काम करायचो, दिवस रात्र काम करायचो, अनेक स्पर्धांमध्ये आम्ही पार्टिसिपेट झालो आणि अनेक स्पर्धाचे आम्हाला पारितोषिकं मिळाली. देवरा फाउंडेशन वगैरे ज्या त्या स्पर्धा सुरुवातीला व्हायच्या, त्या स्पर्धेमध्ये आम्हाला अनेक वर्ष आम्हाला बक्षिसं मिळालेली आहेत. तर तिथून आम्हाला हे शिकायला मिळालं की जर आपण एकत्र राहिलो, एकजूट राहिलो तर आपण चांगल्या गोष्टी करू शकतो. आणि दहीहंडी म्हटलं तर हा एक टीम वर्क आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण टीम चांगली पाहिजे, संपूर्ण टीम युनिटी पाहिजे. म्हणजे तुम्हाला फक्त ते थरात आणि शिडीमध्ये उभी राहणारी मुलं तेवढीच नाही, तर त्याच्या मागे जे काम करतात म्हणजे अनेक जे आमचे पदाधिकारी आहेत, आमचे अध्यक्षच आदरणीय यशवंत जाधव साहेब आहेत, ज्यांचा आम्हाला खूप मॉरल सपोर्ट असतो. आमच्या कार्याध्यक्ष यामिनीताई जाधव आहेत. असे आमचे अनेक पदाधिकारी आहेत आणि अनेक आमचे असे जुने गोविंद आहेत. मनोज लांडे, राजीव कोटेकर, गणेश पाटील, बून आमचा कांबळी, जयेश मयेकर, त्याच्यानंतर सुबोध तोरणकर, हे असे ते अनेक आमचे जे गोविंद आहेत जे म्हणजे अगदी सुरुवातीपासून काम करत आलेले आहेत. तर ह्यांचा देखील आम्हाला खूप मोठा सपोर्ट असतो. म्हणजे आज जरी काही मुलं घरात उभी राहत नसली तरी पण जी इतर जी कामं आहेत ती सुद्धा मॅनेजमेंटची असते, ती सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे. कारण एवढ्या मोठ्या पथकाला सांभाळायचं हे एक दोघांचं काम नाही, तर त्यासाठी युनिटी पाहिजे. त्यामुळे आमची मुलं तर खूप मेहनत करतातच, जी घरामध्ये उभी राहतात किंवा घरा शिडीमध्ये उभी असतात ती तर करतातच मेहनत. पण त्याच्या पलीकडे जी मुलं दिसत नाही, आता ह्या मुलांचा तर परफॉर्मन्स दिसतो आपल्याला, जे मेहनत करतात त्यांचा परफॉर्मन्स दिसतो, पण त्याच्या मागे जी मेहनत करतायत ते आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची देखील आम्हाला खूप सपोर्ट असतो. आणि ह्या सगळ्यांना एकत्र ठेवणे ही पण एक कला आहे. आणि त्यासाठी आमचे अध्यक्ष आहेत यशवंत जाधव साहेब, त्यांनी आज 2 वर्ष ह्या मंडळाला एकत्र ठेवलेले आहेत. त्याच्यापूर्वी देखील आमच्याकडे अनेक मोठमोठे नेते होते आहेतच. बा रणगावकर सारखे ते आमचे अध्यक्षही होते अनेक वर्ष. तर त्यांच्यानंतर मग आमचे अध्यक्ष झाले यशवंत जाधव साहेब. आणि ह्या सगळ्यांनी आम्हाला एकत्र ठेवलेलं आहे. त्यांची आमची सगळ्यांची एक चांगली बॉन्डिंग आहे. त्यामुळेच आज आम्ही एक चांगला टप्पा 9 थराचा आहे तो गाठू शकतो. तेच 9 थराला घेऊन 2008 साली जेव्हा तुम्ही पहिले 9 थर लावले तेव्हाची तुमची फिलिंग आणि नक्कीच आपले गोविंद जे 8 थरावर होते, 8व्या थरावर, त्यांची फिलिंग काय होती? 2006ला मला प्रशिक्षक केलं मंडळाने. आमचे अध्यक्ष यशवंत जाधव साहेब यांनी ही जबाबदारी माझ्यावर दिली 2006ला. मी ती ऍक्च्युली घेत नव्हतो, कारण एवढ्या मोठं मंडळाचं नाव आणि मोठं मंडळ ही मला ही जबाबदारी पेलवेल की नाही पेलवेल याचं मला म्हणजे कॉन्फिडन्स नव्हता. पण साहेबांना माझ्यावर खूप कॉन्फिडन्स होता. आणि तेव्हापासून मी जे प्रशिक्षक झालो 2006ला, त्याच्यानंतर 2007ला आणि 8ला जिथे जिथे आम्ही 8 थर लावले ते 8 थर आम्ही व्यवस्थितरित्या उतरवले. ते उतरवल्यानंतर मग आमची जी काही कॅल्क्युलेशन होतं की आता याच्या पुढे आपल्याला टप्पा गाठायचा आहे 9 थराचा, त्याच्यावर आम्ही वर्कआउट करायला सुरुवात केली. तर एक थर जरी वाढवायचा असेल तर तो कुठे वाढवायचा, कसा वाढवायचा, त्याच्यावर खूप कॅल्क्युलेशन्स करून त्याच्यावर प्रॅक्टिकली आम्हाला वर्कआउट करावं लागलं. आणि ते त्या 2 वर्षामध्ये आम्हाला ते जमलं. म्हणजे जिथे आम्हाला तो एक थर वाढवायचा होता मध्ये, तो वाढवल्यानंतर मुलांना तिथे व्यवस्थित वाटायला लागलं. आणि जेव्हा आम्ही 8 थर लावायचो, जेव्हा 3 एक्क्याने 4 एक्क्याने 8 थर लावायचो, वर 4 एक्के आणि 8 थर, म्हणजे खाली दुसरे 4, आणि दुसरे 8 थर आम्ही असे लावले की 3 एक्क्याने लावले 8 थर. जेव्हा आम्ही 3 एक्क्याने 8 थर लावले तेव्हा सगळ्या मुलांना कॉन्फिडन्स खूप वाढला. आणि बरेच मुलं मला येऊन सांगत होते की आता आपले 9 थर लागू शकतात. आणि तेच आमचं कॅल्क्युलेशन होतं. जेव्हा आम्ही 9 थर लावायचे असतील तेव्हा आम्हाला ते 4 एक्क्याने लावायचे होते. आणि 4 एक्क्याने 9 थर अजूनपर्यंत तसे म्हणजे 9 थरच कोणी लावले नव्हते, पण ते 4 एक्क्याने आम्हाला ते 9 थर लावायचे होते. आणि ते आम्ही सक्सेसफुल झालो 2008 साली. आणि पहिले आपल्या मंडळाचे 9 थर ठाणे वर्तकनगर आदरणीय प्रताप सर नाईक, पूर्वेश सर नाईक यांच्या दहीहंडीखाली पहिले 9 थर लावले.
आणि 9 थर लावले तेव्हा 8व्या थरावर जो होता आमच्याकडे एक 12-13 वर्षाचा मुलगा, तो माझ्या शेजारी बसलेला आहे, सौरभ मोळके. आणि माझ्यापेक्षा म्हणजे मी जे काही पाहिलं ते मी ग्राउंड लेवलवरून पाहिलेलं आहे. तर तो अनुभव मी तिथून घेतलेला आहे. पण जो खरा अनुभव घेतलेला आहे, जो 8व्या थरावर उभं राहून तो आमच्या सौरभने घेतलेला आहे. तो म्हणजे माझ्यापेक्षा आणखीन चांगलं काहीतरी तिथून सांगू शकेल, कारण त्यांनी वरून अगदी थेट संपूर्ण पाहिलेलं आहे सिच्युएशन. माझा अनुभव असा होता की आम्ही त्या जागेवर पोहोचलो आणि त्या त्या दिवशी खूप एक कॉन्फिडन्स होता मुलांमध्ये आणि खूप पॉझिटिव्ह वाईब्स होता सगळ्यांमध्ये की नाही आपण नऊ तर लावणार आहोत. आणि एक सहा सहा सात संध्याकाळची वेळ होती. आम्ही तिथे पोहोचलो, सगळ्यांनी आपापली जागा घेतली की आपल्या या जागेत उभं राहायचं. सगळ्यांना जागा तर माहितीच असते स्वतःची. तसं आम्हाला देखील सांगण्यात आलं की सरांनी आम्हाला सांगितलं की पटकन आपल्याला थर लावायचे. जेव्हा 9 टक्का जे 4 एके उचलायचे आणि अंग जेव्हा उठेल तेव्हा तुला स्वतःला उठवून माझ्या वरतीची साक्षी जासूस नावाची 9वी थर म्हणजे ती मुलगी होती, तिला उठवायचं आहे. तर हे माझं काम आहे, ते मला 100% करायचं होतं. तशी आम्हाला प्रॅक्टिस पण मिळाली होती. 2 महिने आम्ही पासून सराव केलेला. तर मला जे आम्ही जे प्रॅक्टिसच्या दिवशी करायचो तेच आम्हाला दहिण्या दिवशी करायचं एवढं आम्हाला सांगण्यात आलेलं आणि मी तेच केलं. प्रॅक्टिसच्या दिवशी जसं आम्ही करायचो तेच दहिण्या दिवशी केलं आणि ते सक्सेस झालं. आणि तेव्हा एक वर्ल्ड रेकॉर्ड झाला. आणि हा वर्ल्ड रेकॉर्ड करत असताना आजूबाजूला खूप पब्लिक होती जे आम्हाला बघण्यासाठी आले, आमचे 9 थर बघण्यासाठी आले. आणि माझं दाळवटी म्हणतं तर पब्लिक गोळा होतेच आमचे थर बघण्यासाठी. आत्ताची गोष्ट नाही, ही खूप आधीपासून गोष्ट आहे की माझं दाळवटीचे थर बघण्यासाठी खास जिथे कालवडी जाते तिथे 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 पब्लिक येते आमचे थर बघायला. तर तेव्हा सुद्धा खूप पब्लिक आलेली. आणि ग्राउंडवर जवळपास नाही बोलता पूर्ण ग्राउंड कचाकच भरलेलं. प्लस ग्राउंडच्या बाहेर प्रताप सरनाईक साहेबांनी मोठमोठ्या स्क्रीन्स लावलेल्या. तिथे ते त्या स्क्रीनवर देखील आम्ही झळकलो. आणि जसजसे आम्ही 9 थर रचायला सुरुवात केली तसं आम्हाला तर माहिती आहे की आम्ही 9 थर लावणारच. आणि आम्ही जेव्हा 9 थर रचले तेव्हा जेव्हा त्या साक्षीने हात वर केला, सलामी दिली, तेव्हा खूप मोठा आवाज झाला. आणि एवढा आवाज झाला की म्हणजे सांगू नाही शकत. ते बोलत ना एक डेसिबलचा तो एक लिमिटेशन, तो रेकॉर्ड म्हणजे तिकडे जर मशीन लावली असेल तर तो रेकॉर्ड हे झाला असता. एवढा मोठा आवाज झाला. आणि आम्ही कोसळलो 9 थर लावून. सुदैवाने बाप्पाच्या कृपाने म्हणजे कृपेने की कोणालाही इज्जा झाली नाही किंवा कोणालाही इंजुरी झाली. आणि एक जल्लोष केला आम्ही, खूप मोठा जल्लोष केला, खूप मोठं सेलिब्रेशन केलं. जवळजवळ 1-1.5 तास तिथे आम्ही नाचलो, जल्लोष केला, सेलिब्रेशन झालं. आणि एक अविस्मरणीय क्षण होता आमच्यासाठी. आम्ही एक विश्वविक्रम केला, वर्ल्ड रेकॉर्ड केला तालवडीने. जी की लोकांची आमच्याकडून अपेक्षा होती की तालवडीच काहीतरी वर्ल्ड रेकॉर्ड करणार आणि तो आम्ही केला. आणि लोकांची अपेक्षा असते ना त्याच्यावर आम्ही खरे उतरलो. नक्कीच. तर आता पुढचा प्रश्न असा आहे की मला असं दिसतं की गणपतीचं आणि तुमचं नातं खूप जवळच आहे. तर जसं आता आपण बघतो की काळा चौकीचा महागणपती म्हटलं माझगाव कारवडी गोविंद पथक हे आपसुकच आपल्या तोंडात येतं. इतकं हे जवळचं घनिष्ठ नातं, ह्याबद्दल काय सांगता? जसं माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि आमच्या शेजारीच म्हणजे काळा चौकीला महागणपती ते जे मंडळ आहे, तर त्या मंडळामधली अनेक कार्यकर्ते आमच्या दहीहंडीमध्ये सामील असतात आणि ते आमचं एक बॉन्डिंग आहे. आणि जेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की सर आपले आगमनाला महागणपतीच्या आगमनानंतर आपण जर थर लावले तर आम्हालाही खूप बरं वाटेल. म्हणजे अरे बरं वाटेल म्हणजे आम्हालाही खूप बरं वाटेल, कारण तुम्ही पण आमचेच आहात. आज एवढी वर्ष तुम्ही आमच्या सोबत दहीहंडीसाठी असता, तर नक्कीच आम्ही तुमच्याकडे. आणि मला वाटतं हा जो वर्ष होता 3रा वर्ष होता तिथे. पण तिथे गेल्यानंतर एक वेगळा फील येतो. तर दहीहंडीच्या दिवशी थर लावणे आणि महागणपतीचं आगमन होते आणि त्या आगमनाच्या दिवशी
बाप्पाच्या समोर त्यांना मानवंदना देण्यासाठी जेव्हा आम्ही थर लावतो तेव्हा ते एक वेगळं फिलिंग असतं. आणि ह्या वर्षी आम्ही एक थोडासा वेगळा प्रकार केला. तो जो काही प्रकार होता की हा. म्हणजे जे काही उभं राहिले ते 4 इथून आणि मध्ये तो मानवी मनोरा. तर ही कल्पना सुद्धा आमच्याच मंडळाचे जयेश मयेकर, ज्यांना आम्ही प्रेमाने बबलू म्हणतो, आणि सुबोध तोडणकर आमचे सेक्रेटरी, यांच्या डोक्यात ती कल्पना आली की आपण दरवर्षी एकच फक्त थर उभे करतो, तर आपण ह्या वर्षी आपले जे काही 7 थर असतील त्याच्या बाजूला अजून आपण 4 थर आपण असे उभे करूया, ते जर आणखीन चांगलं वाटेल जरा. आणि ते खरोखर म्हणजे त्याची प्रॅक्टिस पण केली आम्ही. आणि त्या दिवशी आम्ही ते उभे केल्यानंतर ते आणखीन काहीतरी वेगळं वेगळं चित्र ते तिथे निर्माण झालं. तर ह्याचं क्रेडिट मी तर आमच्या बबलूला, म्हणजे जयेश मयेकर आणि सुबोध तोडणकर यांनाच दे, कारण यांची ती कल्पना आहे. खूपच अप्रतिम होते ते. पण त्यावेळी जर कोच म्हणून म्हणजे इतकी पूर्ण गर्दी असते, म्हणजे जिथे आपणही तिथे उभे राहू नाही शकत इतकी इथे त्यावेळी गर्दी असते महागणपतीच्या आगमनाला. लोक इथून येतात तिथून येतात, बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि आपला गोविंदाने त्या ठिकाणी येतो. त्यावेळी पथक प्रमुख म्हणून तुमच्यावर काय जबाबदारी असते की आपल्याला कशा प्रकारे त्या पथकाला पण तुम्ही हँडल करता? तेव्हा एक वेगळंच फील असतं. बघा ना, दहीहंडीच्या दिवशी अनेक ठिकाणी आपलं गोविंदा पथकच दिसतात आणि त्यांच्या गर्दीतून आपण जात असतो. पण महागणपतीचं आगमन असतो ना, तेव्हा फक्त एक पथक, गोविंदा पथक एक फक्त एक आमचं तिथे असतं आणि आपलं सगळं पब्लिक. तर जेव्हा ते पब्लिक ला बघितल्यानंतर आणि त्यांच्याकडून जेव्हा ते आम्हाला शुभेच्छा वगैरे मिळत असतात, तो एक वेगळा फील असतो. आणि अनेकांच्या म्हणजे तोंडामध्ये एकच असतं की तुम्ही ह्या वर्षी एवढे थर लावा, एवढे थर लावा, हा रेकॉर्ड करा तुम्ही. तर हे त्यांचे आशीर्वाद आहेत आमच्याकडे. जेव्हा त्यांची जी अपेक्षा असते की आम्ही एवढे थर लावावे, तर हे त्यांच्या अपेक्षा, हे त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीचे आहे. आणि तो फील एक वेगळा फील असतो. म्हणजे त्या गणरायासमोर, बाप्पासमोर थर लावणे हा एक वेगळा फील असतो. आणि आमच्या मुलांना ते सगळ्यांना आवडतं. तिथे बाप्पासमोर म्हणजे बाप्पाचं आगमन असतं आणि तेव्हा आपण मानवंदना देतो, थर लावून, हा एक वेगळा फील असतो. आम्ही सुद्धा एक्सायटेड असतो तिकडे जाऊन, म्हणजे लालबाग सारख्या एरियामध्ये जाऊन थर लावणे. आम्हाला म्हणजे ती सुवर्ण संधी आहे. एक प्रकारे आम्ही ती आमच्याकडून एक बाप्पाची सेवा घडते, तर आणि बाप्पाचे आशीर्वाद आम्हाला मिळतात असं आम्हाला एक फील होतं तेव्हा. त्यामुळे आम्ही सुद्धा एक्सायटेड असतो. तशी तयारी देखील आमची असते, जाऊन थर लावून आणि उतरवणे. आणि एवढ्या क्राऊडमध्ये जेव्हा ती आमची टॉपर उठते तेव्हा एवढा आवाज असतो, तर तो देखील प्रेशर आम्हाला हँडल करायचा असतो. आम्हाला थर लावून कोसळायचं नाही, कुठे व्यवस्थित थर लावून व्यवस्थित उतरायचं. हे देखील आमच्याकडे थोडंसं दडपण असतं, पण ते देखील आम्ही म्हणजे सांभाळून घेतो. आमचं जसं माइंडसेटच असतो, त्यासाठी आम्ही खूप सराव करतो आणि सरावातूनच आम्ही घडतो. नक्कीच तो पूर्ण मुंबईकरच त्या क्षणाची वाट वाढ बघतो. बघतो. नक्कीच बाप्पाची तितके आपल्यावर आशीर्वाद आहेत की आपण इतक्या छान पद्धतीने ते थर उभे करतात. आणि आत्ताही 2 दिवसात आपला जो उत्सव आलेला आहे दहीकाराचा, त्यालाही तुम्हाला खूप बाप्पाचे छान आशीर्वाद लाभो हीच आमची सुद्धा त्याकडे प्रार्थना आहे. त्याचबरोबर येणारे आता जे गोविंद पथक आहे, जे काही होतपूर्व व्यक्ती पुढे आता येत आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्या की म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारची काळजी घ्या की जेणेकरून अपघात टळणार नाही, कोणाला इजा होणार नाही? मला सांगायला आवडेल की 1985 साली आम्ही ती प्रॅक्टिस चालू केली. त्याच्या मागचं कारण हे होतं की त्याच्या अगोदर सुद्धा आमचे थर लावायसाठी आम्ही निघायचो, म्हणजे गोविंद आमचा निघायचो. आणि 3-4 थर लागताना आमच्याकडे 2-4 मुलं नेहमीच अपघात व्हायचे, त्यांचा इंजुरी व्हायची आणि त्यांना हॉस्पिटलला न्यावं लागायचं. तर हे सगळं टाळण्यासाठी आमच्या मंडळाचे पदाधिकारी, सिनियर आमचे कोच आनंद सावंत, त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली की आपण प्रॅक्टिस चालू करूया जेणेकरून हे अपघात करतील. आणि आम्ही 1985 साली प्रॅक्टिस चालू केली. आणि ते प्रॅक्टिस केल्यानंतर जे काय आम्ही ठरलं ते अगदी व्यवस्थित लावले आणि अपघात शून्य. तर आता आम्हाला एवढंच सांगायचं आहे तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून की जर तुम्हाला हा खेळ खेळायचा असेल तर तुम्ही वर्षभर व्यायाम करा, चांगला कोणता तरी खेळ खेळा, तुमची बॉडी फिजिक चांगलं ठेवा, फिटनेस चांगला पाहिजे आणि गट्स पाहिजे हा खेळ खेळण्यासाठी. आणि जर तुम्ही हे जर सगळं चांगलं केलं व्यवस्थित वर्षभर, तर तुम्ही हा खेळ अगदी
बिंदासपणे खेळू शकता आणि त्याच्यामध्ये ॲक्सिडेंट होणार नाही. ॲक्सिडेंटचं प्रमाण हा खूप कमी कमी होत गेलेलं आहे आता सध्या सुद्धा, कारण आज अनेक ठिकाणी संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये अगदी चांगल्या प्रकारे सर्व गोविंदा पथक चांगली प्रॅक्टिस करतात आणि एक चांगली गोष्ट आहे आपल्या ह्या सणाला म्हणा किंवा खेळाला म्हणा की आपल्याकडे अपघाताचं प्रमाण हा खूप कमी होत गेलं. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र सरकारने सुद्धा सगळ्या मुलांचं एक सुरक्षा कवच म्हणजे त्यांचा इन्शुरन्स सुद्धा काढत आहेत. त्यामुळे मुलं आणि त्यांचे पालक हे सुद्धा थोडीशी जरा निर्वस्त आहेत, कारण कधी जर काय मार वगैरे लागला तर त्यांना ती फर्स्ट एडसाठी जे काय पैसे खर्च करावे लागतात हॉस्पिटलसाठी वगैरे, तर तेवढे सुद्धा काही मंडळांकडे नसतात. पण महाराष्ट्र शासनाने गेल्या 2 वर्षापासून एक चांगली सुरुवात केलेली आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे गोविंदा पथक आहेत त्या सर्वांचं इन्शुरन्स काढतात आणि प्रत्येक गोविंद्याला जवळजवळ 10 लाखाचा एक इन्शुरन्स काढला जातो प्रत्येक गोविंदा प्रत्येक मुलाचा. तर ती एक चांगली बाब आहे. पण त्या इन्शुरन्स क्लेम करायला लागू अशी कोणाची इच्छा नसते आणि तो होऊही नये. म्हणजे तो क्लेम आपला ते इन्शुरन्स काढायला फुकट गेला तरी चालेल, पण आपल्याकडे इंजुरी होता कामा नये आणि तसं होत चाललेलं आहे. आज बरेच वर्ष बघतोय की मुलं चांगली प्रॅक्टिस करत असल्यामुळे इंजुरीचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे किंवा अगदी झालं तर खूप मायनर अशी इंजुरी होत असते. फक्त इंजुरी अशा ठिकाणी पाहिलेल्या आहेत की जी मुलं प्रॅक्टिस करत नाहीत आणि दहीहंडीच्या दिवशी उत्साहाच्या भरामध्ये आपल्या बिल्डिंगमध्ये किंवा आपल्या टॉवरमध्ये 10-12 मुलं जमून बिल्डिंग समोर हंडी बांधतात आणि 2-3 थर लावून ती हंडी फोडण्याची जे प्रयत्न करतात, ती मजा करत असतात. त्याच्यामध्ये मुलं जास्ती पडलेली आहेत आणि तिथे इंजुरी जास्ती झालेली आहे. तर काही सोसायट्यांना सुद्धा मी असं आव्हान करेन की असं जर कोण करत असतील त्यांना कृपया प्लीज करून देऊ नका. त्यांना प्रॅक्टिस करायला सांगा. भले तुम्हाला 2 थर किंवा 3 थर लावायचे असतील त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा आणि मग ती तुमच्या टॉवरमध्ये किंवा सोसायटीमध्ये जी अंडी असेल ती फोडण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करून ती तेव्हा जी अंडी फोडाल ना 3 थराची किंवा 4 थराची, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप मजा येईल. तशी आम्ही प्रॅक्टिस करून आम्ही पहिल्या वर्षी 5 थर लावले. तर तो जो आनंद होता ना, आनंद आणि एक कॉन्फिडन्स, मग तिथून आम्ही ती आमची चांगली प्रगती झाली. तर अशा काही मुलांना मी आवाहन करेन की जिथे 3-4 थर लागत असतील तेवढ्यासाठी सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करा. भले 1.5-2 महिना नाही केले तर निदान एक 15-20 दिवस तरी प्रॅक्टिस करा आणि मग ते थर. हार्नेसचं बोलायला झालं तर म्हणजे तुम्ही आता विषय काढला हार्नेसचा, तर आता आम्ही सुद्धा आमच्या सरावाला हार्नेस वगैरे हार्नेसचं सेफ्टी रोप आहे आम्ही यूज करतो नियमितपणे. आणि त्याच्यामुळे काय होतं की भले कधी सरावादरम्यान कधी चुकून मागून थर कोसळले तर आमची जी टॉपर आहे ती सेफ राहते आणि त्याचा खूप फायदा होतो. त्याच्यामुळे आम्ही ही जी संकल्पना आहे सेफ्टी हार्नेस ती आता आम्ही म्हणजे आधी तुम्ही बघितलं तर ती फक्त दहिण्या दिवशी फक्त असायची, पण आता आम्ही सरावामध्ये पण ती आम्ही इम्प्लिमेंटेशन केलं त्याचं आणि आम्ही 2-3 वर्षाला आम्ही त्याचा उपयोग करतो. तुला एक शेवटचा म्हणजे विचार आहे, ज्यावेळी तू थरामध्ये असतोस आता तू कोणत्या थरावर सध्या आहेस? आता मी जेव्हा 8 थर लागतील तेव्हा मी 4थ्या थरावर लागते आणि जेव्हा 9 थर लागतील तेव्हा मी 5व्या थरावर असते. त्यावेळी मी आता सध्याची फिलिंग काय असते की आपल्यावरून जेव्हा टॉपला जाते तिला सुरक्षित खाली उतरवायचं, त्यावेळी तुझ्या मनामध्ये काय गडबड असतात? हो नक्कीच. आम्हाला जर प्रशिक्षण दिलं की आपण जसे थर लावतोय ते थर आपल्याला उतरवायचे देखील आहे. असं नाही की थर लावणे सलामी दिली म्हणजे आपलं काम झालं. आपलं काम काय आहे, आपल्या वरती जे आपले भावंड आहेत, आपले मित्र आहेत, आपल्या बहिणी आहेत, ते जोपर्यंत खाली सुखरूपपणे उतरत नाहीत तोपर्यंत आपलं काम झालेलं नाही. जोपर्यंत त्यांना उतरून आपण देखील सुखरूप जमिनीवर येतं ते आपलं काम आहे. त्याच्यामुळे एकमेकांना सांभाळून सांभाळून थर लावणे ही आपली जबाबदारी. थर लावून उतरणे हे आपलं खूप मोठं काम आहे आणि तेच त्यासाठी जो सराव आहे तो महत्वाचा आहे. जबाबदारी असते त्यावेळी. खूप जबाबदारी असतेच. म्हणजे इथं आपले सगळे भावंड आपले मित्रच आहेत, म्हणजे कोणालाही इजा होऊ नये हे एक मनामध्ये असतं. त्याच्यामुळे ऍक्च्युली कसं सरावामध्ये आपण
सराव करतो, 1.5-2 महिन्याचा सराव असतो. त्यामुळे आमचे प्रशिक्षक आहेत अरुण सर, गणेश चव्हाण सर, ते आमच्याकडून एक बारीक सारीक गोष्टी आमच्याकडून करून घेतात. त्यांना वाटतं की अरे हा इथे हा कोणतरी चुकतोय, इकडे तू कमी पडतोय, इकडे तू वीक दिसतोयस, तर इकडे तुला या चुका सुधारला गेला पाहिजे. त्या चुका रेक्टिफाय करून ते आम्हाला म्हणजे आमचा माइंडसेट करतात की तुला या जागेवर चुका नाही. तर ते आम्हाला त्या लेवलचं प्रशिक्षण देतात, तेव्हाच आम्ही त्या जागेवर आमचा 100% देऊ शकतो. आणि त्याच्यामुळे 100% दिल्यामुळे आमचे थर चांगल्या प्रकारे लागतं आणि चांगल्या प्रकारे आम्ही थर उतरतो. दुसरी एक गोष्ट मी याच्यामध्ये ऍड करू की आता ही मुलं आज आली म्हणून लगेच तयार होतात आणि त्यांना थरावर चढायला मिळतं असं नाही. तर ॲज अ कोच म्हणून माझं लक्ष त्या बारीक मुलांकडे, जी छोटी छोटी मुलं आहेत, आमच्याकडे 11-10 वर्षाची अशी मुलं आहेत, तर त्या मुलांकडे माझं जास्ती लक्ष आहे की आता जर यांना आपण व्यवस्थित ट्रेन केलं आणि ही जर 1-2 वर्षांनी चांगली ट्रेन झाली तर पुढे अजून एक 15-20 वर्ष आपल्याला बघायला लागलं. तर आज तसा पण एक आपल्याकडे घटना आहे की हल्ली ती आता मुलं मला वाटतं 12-13 वर्षाची असतील पण 3 इतके सहज चांगले उतरतात. हे हे म्हणजे कौतुकास्पद आहे ह्या मंडळासाठी. आणि ती जी प्रॅक्टिस त्यांच्याकडून करून घेतल्यानंतर ते जे पुढे तयार होतात ना, हे खूप महत्वाचं आहे. तर मी इतर प्रशिक्षकांना हेही सांगेन की तुमच्याकडे जेव्हा लहान लहान मुलं येतात ना, तिकडे दुर्लक्ष करू नका. त्यांना त्यांच्यासाठी थोडासा वेळ द्या. त्यांना हवं तर थोडंसं लवकर बोलवा, एक अर्धा पाऊण तास 1 तास त्यांना लवकर बोलवा त्या लहान मुलांना, आणि त्यांच्याकडून ती प्रॅक्टिस करून घ्या. आणि ते जेव्हा तयार होतील ना तर ते तुम्हाला पुढे चांगली सर्व्हिस देतील. 15-20 वर्ष अगदी चांगली सर्व्हिस खरं देतील. तर तुमच्यासाठी दूरदृष्टी आहे माझ्या मागे की खरंच तुमचा विचार मी देखील म्हणजे 8 ते 10 वर्षाचा असताना आलो 2005 साली. तेव्हा आमचे आनंद सावंत मास्तर होते. त्यानंतर ते गेल्यानंतर आमचे अरुण सर होते. त्यांनी देखील आमच्यामध्येच म्हणजे बोलतात ना इन्व्हेस्टमेंट केली. आणि ते आता आमच्यामध्ये तेव्हा इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर मग हळूहळू आम्हाला म्हणजे ते प्रशिक्षण देत गेले आणि आम्ही घडत गेलो त्याच्यावर. त्याच्यामुळे मग सरांची दूरदृष्टी तर आहेच. त्याप्रमाणे सर आता म्हणजे तेव्हा जशी आम्ही जसे लहान होतो तर आता लहान मुलं आमच्या पथकामध्ये आली आहेत आणि त्यांना सर सध्या ट्रेनिंग देत, म्हणजे ते देखील पुढे जाऊन कुठेतरी आमची जागा घेतील. दहीहंडी सण हा सण की स्पर्धा याबद्दल तुमचे काय मत? नाही, दहीहंडी हा सणच आहे, तो सणच राहावा. पण आता असं झालं आहे की अनेक गोविंदा पथक चांगल्या प्रकारे सराव करतात आणि चांगले थर रचतात. हे पाहिल्यानंतर महाराष्ट्र शासनाने देखील ह्या सणाला, दहीहंडीच्या सणाला, एक साहसी खेळाचा दर्जा दिला. आणि हा दर्जा दिल्यानंतर आज अनेक ठिकाणी चांगल्या प्रकारे या दहीहंडीचे कॉम्पिटिशन होत आहेत. दहीहंडीच्या कॉम्पिटिशनची सुरुवात खऱ्या अर्थाने जी झाली ती ठाणे टेंबी नाका, स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांच्या दहीहंडीच्या इथे ह्या कॉम्पिटिशनला सुरुवात झाली. आणि आज म्हणजे तेव्हा फक्त दिघे साहेबांकडेच एक मोठ्या प्रमाणामध्ये हा उत्सव साजरा होत होता ठाण्यामध्ये. आणि आज ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी हा उत्सव, दहीहंडी उत्सव हा चांगल्या प्रकारे साजरा होतो. त्याचबरोबर आता ह्या सणाला म्हणजे एक खेळाचा दर्जा दिल्यानंतर एक कॉम्पिटिशन व्हायला लागली. आणि एक प्रो गोविंदा म्हणून तुम्ही आता ऐकलंच असेल की हा 3रं वर्ष आहे. आदरणीय प्रताप सरनाईक आणि आदरणीय पूर्वेश सरनाईक हे यांनी एक चांगला प्लॅटफॉर्म ह्या मुलांसाठी उभा केलेला आहे. आणि हे डोळ्यासमोर ठेवून म्हणजे ही कॉम्पिटिशन आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या मुंबईमध्ये आयोजित केली जाते. आणि ह्या प्रो गोविंदाला डोळ्यासमोर ठेवून अनेक गोविंदा पथक चांगल्या प्रकारे सराव करत आहेत. आणि ह्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्यासाठी त्यांची खूप मोठी धडपडही असते. आणि जे गोविंदा मला वाटतं 40 एक गोविंदा त्यांच्या अगोदर घेतात, ते म्हणजे रजिस्टर वगैरे झालेले असतात. आणि मग त्या 40 गोविंदामधून जे बेस्ट 16 टीम जे आहेत त्या बेस्ट 16 टीमची निवड होते आणि मग त्यांची फायनल्स त्यांच्या होतात. आणि एक चांगली टुर्नामेंट आहे, चांगलं प्रो गोविंदा म्हणून एक चांगली टुर्नामेंट आहे.
आणि याचा बेनिफिट आज सगळ्याच गोविंदा पथकांना होते, त्याच्या मुलांना होते. साहसी खेळाचा दर्जा दिल्यानंतर महाराष्ट्र शासनाने आपण अशी अपेक्षा करूया की काही वर्षांनी ह्या जशी खेळामध्ये मुलांना प्राधान्य मिळते नोकरीसाठी, जसे कबड्डी, क्रिकेट, हॉकी वगैरे, तसंच दहीहंडीच्या पण मुलांना एक गव्हर्नमेंट जॉब मिळेल अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही. नक्कीच हा विषय खूप छानच आहे. प्रो गोविंदा हा आता प्रश्न आलाच आहे, त्यावर येतो. प्रो गोविंदा चालू झाल्यावर सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की माझगाव ताडवाडी. माझगाव तारवाडी गोविंदा पथकाने अजून प्रो गोविंदामध्ये भाग ह्याच कारणासाठी घेतला नाही की अनेक नियम आहेत. स्पर्धा म्हटली की त्याच्यामध्ये नियम आले आणि त्या नियमामध्ये जर आपण बसत असलो तरच त्या स्पर्धेमध्ये भाग घेणं गरजेचं आहे. तर त्या नियमामध्ये पूर्ण आम्ही तसे त्यांचे जे नियम आहेत त्या नियमामध्ये आम्ही पूर्ण असे बसत नाही आणि तशा प्रकारची प्रॅक्टिस सुद्धा व्हायला लागते. तर ती होत नाही, कारण एखाद्या कॉम्पिटिशनला जर आपल्याला उतरायचं असेल तर त्या प्रकारे आपली प्रॅक्टिस सुद्धा झाली पाहिजे. असं नाही की इतर गोविंदा पथक उतरत आहेत म्हणून आपण पण उतरायचं त्याच्यामध्ये. तर त्यासाठी आपण एक पूर्ण आपली म्हणजे मानसिक तयारी पाहिजे, फिजिकली आपण प्रिपेअर्ड पाहिजे त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्यासाठी. आणि यथा कदाचित तर पुढे मागे आपण जर व्यवस्थित तयारी केली, त्या नियमामध्ये जर बसलो तर नक्कीच माझगाव तारवाडी सुद्धा प्रो गोविंदामध्ये दिसेल. आम्हाला हे बघायला आवडेलच. आणि बघायला आवडेल. नक्कीच आम्हाला आवडेल. लोकांची इच्छा आहे की ताडवाडीनी बरोबर खेळावा, पण ठीक आहे, काही नियम आहेत वगैरे, त्याच्यामध्ये आम्ही जाऊ नाही शकत. जेव्हा आम्ही म्हणजे आम्हाला समजून म्हणजे जेव्हा आम्हाला रिअलाइज होईल की हा आता आपण या नियमामध्ये बसतोय, तशी आपली प्रिपरेशन आहे, तेव्हा आम्ही नक्कीच विचार करू. तर मित्रांनो, तर ही फक्त थर नव्हती, ही गोष्ट होती या माझगाव ताडवडी वीरांची. आणि आमचं खूप भाग्य आहे की आम्हाला ही ऐकता आली आणि तुम्हालाही छान प्रकारे ती ऐकायला मिळाली. तर खूप खूप धन्यवाद की तुम्ही इतका छान वेळ दिला, की छान माहिती दिली आमच्या प्रेक्षकांना. तर पुन्हा एकदा आपण असेच भेटूया आपल्या 360 कट्ट्यावर. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.